नमस्कार. पिवळी हळद आणि ज्योतिषीय रहस्य. वनस्पतीशास्त्रानुसार पिवळी हळद ही विशेष करून गुरुग्रहाशी संबंधित आहे. वनस्पतीशास्त्रानुसार हळदीचे काही अविश्वसनीय तोडगे पाहूयात. गुरुवारी चिमूटभर हळद आणि गाईचं तूप एकत्र करून प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उजवीकडून डावीकडे स्वस्तिक काढून नमस्कार केल्यास वंशवृद्धी होते. हळदीची पावडर आणि साखर मिळून नैऋत्य दिशेला चिमूटभर ठेवून नमस्कार केल्यास नवरा बायकोंचे वाद कायमचे थांबतात. हळद पावडर आणि दूध एकत्र करून त्यात थोडं गंगाजल टाकून नैऋत्य दिशा स्वच्छ केल्यास नैऋत्येतील दोष कमी होतात. तसंच हळदीची पावडर उजव्या हातामध्ये घेऊन ओम नमो कलिके गुरुप्रसन्न नारायण नमोस्तुते हा मंत्र 5 मिनिटं म्हणून पावडर घराच्या प्रवेशद्वाराजवळ फुंकून द्यावी. यामुळं घरातील कलह होत नाहीत. आणि ओली हळद एका धाग्याला बांधून ईशान्य दिशेला टांगून ठेवावी. यामुळे ईशान्य दिशेचे दोष कमी होतात.